नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आपण सोडणार आहोत. घटक दुसरा, वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन यावरील या ठिकाणी प्रश्न 9 आपण सोडणार आहोत. एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? समजा या ठिकाणी आपण ती वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा ही त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. 2 मुळे आहेत. ओके. आणि उदाहरणातील दिलेल्या माहितीनुसार किंवा उदाहरणावरून त्यांची बेरीज दिलेली आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा दिलेला आहे 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 35 दिलेला आहे. ओके. म्हणून या ठिकाणी अल्फा अधिक बीटा कंसाचा घन म्हणजे ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार याचं सूत्र वापरावं लागेल. म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. ओके. म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग असा त्याचा अर्थ आहे. अल्फा अधिक बीटा या ठिकाणी 5 दिलेला आहे म्हणून 5चा घन म्हणून चिन्ह करायचं पाठीमागं. बरोबर. अल्फा घन अधिक बीटा घन 35 दिलेला आहे. ओके. अधिक 3 अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे, त्यामुळे गुणिले अल्फा अधिक बीटा 5 दिलेला आहे. 5चा घन 125 बरोबर 35 अधिक 5 त्रिक 15 गुणिले अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा. ओके. 125 5चा घन हे 35 मागं आल्यानंतर वजा होणार आहे. बरोबर 15 अल्फा बीटा. या ठिकाणी 125मधून 35 गेले 90 आणि 15 हे अल्फा बीटाला गुणले भागिले होणार. अल्फा बीटाची किंमत निघणार 15 सक्क 90, तेव्हा अल्फा गुणले बीटा बरोबर 6. ओके. ते समीकरण काय आहे, परंतु ते वर्ग समीकरण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते, तर ते वर्ग समीकरण आपणास माहीत असणं गरजेचं आहे. एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणले बीटा बरोबर 0. किमती आपण अल्फा गुणले बीटाची किंमत काढण्यासाठी हा एवढा आटापिटा केला आहे. त्यामुळे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत दिलेली आहे 5 एक्स आहे अधिक अल्फा गुणले बीटा 6 मिळालेला आहे अधिक 6 बरोबर 0. हे ते वर्ग समीकरण आहे. ओके. एक्स वर्ग वजा 5 एक्स अधिक 6 बरोबर 0. पुढचा प्रश्न आहे, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती? इथे या ठिकाणी समजा सागरजवळ एक्स रुपये आहेत असे मानू. ओके. आणि त्यामुळे मुकुंदाजवळ त्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त आहेत, म्हणून मुकुंदजवळील रक्कम बरोबर एक्स अधिक 50 रुपये. ओके. आणि त्या दोघांच्याकडील रकमांचा गुणाकार प्रश्नावरून दोघांचा म्हणजे दोघांजवळ जी रक्कम आहे म्हणजे सागरजवळ एक्स आणि मुकुंदजवळ एक्स अधिक 50 यांचा गुणाकार 15,000 येतो म्हणून सांगितलं. वर्ग समीकरण तयार होईल. एक्स गुणले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणले 50 एक्स वजा 15,000 पाठीमाग घ्यायचं बरोबर 0. ओके. आणि मग या ठिकाणी वजा 15,000चे अवयव पाडायचे, अधिक 50 फरक आला पाहिजे दोघांचा आणि गुणाकार या ठिकाणी वजा 15,000 आला पाहिजे. त्यामुळे 100 गुणिले 150 यांचा गुणाकार 15 एके 15 15,000 येतोय. मधल्या पदात चिन्ह अधिक आहे ते मोठ्याला द्यायचं, लहानाला वजा द्यायचं. म्हणून एक्स वर्ग अधिक 50 एक्स ऐवजी एकदा
अधिक 150 एक्स वजा 100 एक्स वजा 15,000 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय. आत x अधिक 150 राहिलं. डोळं झाकून x अधिक 150 इथं लिहायचं बरोबर 0. हा जो x आहे इथला आहे, हा x त्याचा सगुणक बाहेर वजा 100 आहे. म्हणून दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस, एका कंसात x अधिक 150 आणि बाहेर आहे x वजा 100 बरोबर 0. म्हणून x अधिक 150 पहिल्या कंसात, x वजा 100 दुसऱ्या कंसात बरोबर 0. म्हणून दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे. म्हणून एकदा x अधिक 150 बरोबर 0 दाखवायचं. x बरोबर अधिक 150 पलीकडे गेले वजा 150 किंवा x वजा 100 बरोबर 0 वजा 100 पलीकडे गेले x बरोबर 100. त्यामुळे रक्कम ही कधीही ऋण नसते. परंतु x इज नॉट इक्वल टू -150 वजा 150 नाही. म्हणून x बरोबर 150. म्हणून सागरजवळील रक्कम किती आहे? 150 रुपये. मधल्या पदाचं चिन्ह अधिक 50 आहे. अधिक आहे त्यामुळे मोठ्या संख्येला चिन्ह या ठिकाणी, रक्कम ऋण नसते म्हणून बरोबर आहे. चिन्ह बरोबर आहे. सागरजवळील रक्कम या ठिकाणी x बरोबर वजा 150 ऋण रक्कम नसते. म्हणून x इज नॉट इक्वल टू -150. म्हणून x बरोबर 100. म्हणून सागरजवळील रक्कम 100 रुपये आणि मुकुंदजवळील रक्कम x अधिक 50 म्हणजे 100 अधिक 50 बरोबर 150 रुपये. ओके, अशा पद्धतीनं. एक्झाम्पल नंबर 11. मुकुंद possesses 50 rupees more than what Sagar possesses. The product of the amount they have is 15,000. Find the amount each one has. Let here Sagar have x rupees, then Mukunda has rupees x plus 50. The numbers denoting rupees are x and x plus 50. From the given equation, x into bracket x plus 50 is equal to 15,000. Multiplying x into x square plus x into 50x minus 15,000 is equal to 0. This is a quadratic equation. Okay, taking two factors of 15,000, here we have plus 15x, product must be minus 15,000 and addition must be plus 50. Okay, therefore the factors of minus 15,000, minus 100 and 150. Okay, write instead of 50x plus 150x minus 100x 100x minus 15,000. Taking common from first two terms, x into bracket x plus 150 minus 100 into bracket x plus 150 is equal to 0. Here two brackets are same. Take common one, x plus 150 and x plus 150 take in one bracket. In second bracket into x minus 100 is equal to 0. Here x plus 150 into second bracket x minus 100 is equal to 0. Here the product of two numbers is 0, then at least one of them is 0. What is? If product of two numbers is 0, then at least one of them is 0. Therefore x plus 150 is equal to 0, x is equal to minus 150, or x minus 100 is equal to 0, x is equal to 100. Here x is not equal to 100 minus 150. Therefore here x is equal to 100. Okay, therefore Sagar has 100 rupees and Mukund has x plus 50 means 100 plus 50, 150 rupee. Okay,
Example number 9. The sum of two roots of quadratic equation is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. Let alpha and beta the roots of the quadratic equation. So the required quadratic equation is alpha square x square minus into bracket alpha plus beta bracket completed into x plus alpha into beta is equal to 0. Therefore, from the given information of equation given is alpha plus beta is equal to 5 and alpha cube plus beta cube is equal to 35. Using the formula x plus beta bracket cube is equal to alpha cube plus beta cube plus 3 alpha beta into bracket alpha plus beta, putting value alpha plus beta 5 cube is equal to given alpha cube plus beta cube 35. Okay, 35 plus 3 into alpha beta into alpha plus beta is given 5 cube 125 is equal to 35 plus 3 into 5 15 alpha beta 125. Therefore 125 minus 35 is equal to 15 alpha beta. 125 minus 35 90. Subtraction 90 upon 15 is equal to alpha beta. Alpha into beta is equal to, dividing 90 by 15 we get 6. Alpha into beta is equal to 6. Therefore this quadratic equation is x square minus alpha beta into x plus alpha beta is equal to 0. Putting value x square minus 5x plus alpha plus beta 5 given 5 and alpha into beta 6. Therefore x square minus 5x plus 6 is equal to 0. This is the required quadratic equation. Okay. 12वा प्रश्न आहे. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, तर त्या संख्या शोधा. द डिफरन्स between squares of two numbers is 120. The square of smaller number is twice the greater number. Find the numbers. समजा या ठिकाणी मोठी संख्या आपण x मानू. मोठी संख्या बरोबर x आणि मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर x वर्ग म्हणावा लागेल. आणि प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, म्हणून लहान संख्या मोठ्या संख्येची दुप्पट आहे, म्हणजे 2x. ओके. आणि मग प्रश्नावरून आपल्याला समीकरण मिळेल मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 120. म्हणले दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे ना, म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग x वर्ग आणि लहान संख्येचा वर्ग म्हणजेच 2x आहे. तो लहान संख्येचा वर्ग हा बरोबर 2x आहे. ओके. म्हणून x वर्ग वजा 2x बरोबर 120. मग वर्ग समीकरण तयार होईल. x वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0. आणि 120चा अवयव आपल्याला पाडावे लागतील. वजा 120चे 12 गुणिले 10 12 10 20 मधल्या दोघांचा फरक वजा 2 येण्यासाठी मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं, म्हणून x वर्ग वजा 2x ऐवजी वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय. x कंसात वजा 12 x वजा 12 हा कंस राहतोच, हा x इथला आहे, अधिक 10 बाहेर बरोबर 0. म्हणून चिन्ह 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस आहे. x वजा 12 बाहेरची पदं x अधिक 10 बरोबर 0. आणि म्हणून x वजा 12 बरोबर 0. म्हणून वजा 12 पलीकडे गेले x बरोबर 12 किंवा x अधिक 10 बरोबर 0. म्हणून अधिक 10 पलीकडे गेले वजा 10. परंतु त्या दोन संख्या आहेत, त्यामधील एक संख्या धन असणार आहे, दुसरी संख्या ऋण असू शकत नाही, कारण वर्ग संख्या ऋण नसते.
परंतु वर्गसंख्या ऋण नसते, कारण कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा धनच असतो, धनसंख्येचा वर्ग हा धनच असतो. म्हणून x इज नॉट इक्वल टू -10, म्हणून x बरोबर 12. म्हणून मोठी संख्या बरोबर 12 आणि लहान संख्येचा वर्ग बरोबर मोठ्या संख्येच्या दुप्पट म्हणजे 2x, म्हणजे 2 गुणिले 12, 24, 12 2 24. लहान संख्येचा वर्ग हा 24 आहे, म्हणून वर्गमूळ घेतलं. लहान संख्या बरोबर वर्गमुळात अधिक वजा 24, कारण धनसंख्येचा वर्ग धन असतो, ऋणसंख्येचा वर्ग धनच असतो. म्हणून लहान संख्या अधिक वर्गमुळात 24 किंवा वजा वर्गमुळात 24. ओके. आणि मोठी संख्या 12 आहे. लेट देअर ग्रेटर नंबर ऑफ द टू नंबर्स बी x and square of the smaller numbers is equal to twice the greater number is equal to twice x. Okay, here the smaller number is 2x. The difference between the squares of the two numbers is 120. Therefore, the square of the greater number minus the square of the smaller number is equal to 180. Okay, therefore x square minus 2 is equal to 100. X square minus 2x is equal to 120. X square minus 2x minus 120 is equal to 0. This is a quadratic equation. The factors of 120 is minus 12 and 10. The minus 12 plus 10 we get here minus 2, and minus 12 into 10 we get product of minus 120. Instead of minus 12x minus 2x minus 12x plus 10x, we get x square minus 12x plus 10x minus 120 is equal to 0. Taking common x from first two terms, x into bracket x minus 120 minus 12. Okay, taking common 10x and minus 120, 10 into bracket x minus 12 is equal to 0. Here common two brackets, take one bracket x minus 12 out of term of bracket, write second bracket x plus 10 is equal to 0. The product of two numbers is 0, at least one time one is 0, therefore x minus 12 is equal to 0, x is equal to 12, or x plus 10 is equal to 0, x is equal to minus 10. But here x is equal to minus 10 is unacceptable as per the condition given in the example, but the square of the numbers cannot be negative. Therefore, the greater number x is equal to 12, x is equal to 12. Okay. Smaller number bracket square is equal to 2x, 2 into x is 12, 12 into 2 24. Taking square root of both sides, we get smaller number is equal to plus minus root 24. Smaller number is plus root 24 or minus root 24. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांना तो शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.